रामकृष्ण हरी. नमस्कार. वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. बघा मित्रांनो आणि बंधू भगिनींनो, मी तुमच्यासाठी रोज असे नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे की जी जबरदस्त तुम्हाला माहिती सांगत आहे. तर बघा, आज तुमचा वेळ न घेता तुम्हाला मी एक वनस्पती दाखवत आहे. बघा, अशा जंगलांमध्ये ही वनस्पती मिळते. तर बघा, तुम्हाला त्याचे काही फोटो दाखवत आहे किंवा बघा, ही एक वनस्पती आहे. बघा ही असे पानं असतात, हिला अशी एक काडी असते, ही पानं आहे. तर ह्या वनस्पतीचा एकदम जबरदस्त उपयोग आहे. तुमचं जनावर आहे, जनावराला दूध नाही, गायीला दूध येत नाही, म्हशीला दूध नाही, गायीच्या दुधामध्ये म्हशीच्या दुधामध्ये वाढ होण्यासाठी. समजा तुमची गाय 5 लिटर दूध देते, आता हे औषध खाऊ घातल्यानंतर 8 लिटर दूध देणार. ज्या महिला माता डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाला दूध नसते, तर त्या महिला मातांना दूध जाते. तर गेलेल्या मातेचं दूध येण्यासाठी याचा एकदम जबरदस्त उपयोग आहे. गायीचं दूध, म्हशीचं दूध, बकरीचं दूध, असं प्रत्येक जनावरांसाठी आणि माणसासाठी ही एक जबरदस्त उपयोगी आहे. ह्या वनस्पतीचं नाव आहे जंगली नारळी. हे बघा, बघून घ्यायची पानं अशी. बघा, काही व्हिडिओ मध्ये दाखवतो तुम्हाला इथं. तर ही जंगली नारळी आहे आणि ह्या जंगली नारळीचा उपयोग बाळाला दूध येण्यासाठी, म्हशीला दूध येण्यासाठी, गायीला दूध येण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातोय. बघा, बघून घ्या. आणि विनामूल्य फुकाट 1 रुपया खर्च न करता किंवा इंजेक्शन देऊन पाना उतरवण्यासाठी किंवा गोळ्या खाऊन दूध येण्यासाठी काही उपयोग नाही. बघा, हे एकदम जबरदस्त उपयोग आहे. फक्त ही वनस्पती तुम्ही ओळखायची आणि ओळखल्याच्या नंतर तिची पानं मी इथं दाखवलेली आहेत. तर अशी वनस्पती ओळखून आणि याचा उपयोग कसा करायचा, बघा, हिची पानं खोडायची. याचे पानं खोडून थोडेसे असे पिसून घ्यायचे. आपण भाजी कापतो अशी कापून घ्यायचे. आणि बाजरी आपल्याला सर्वांना माहित आहे, तर बाजरीमध्ये हे पानं शिजवायची आहे. ती शिजवून आणि ती बाजरी म्हशीला, गाईला, बकरीला आपण खाऊ घालू शकता. आणि खाऊ घातल्याच्या नंतर तुमचं दूध डबल होणार, डबल दूध वाढणार. अशी ही एकदम जबरदस्त वनस्पती आहे. त्याचप्रमाणे काही महिला मातांना दूध नाहीये, तर दूध येण्यासाठी काय करायचे, बाजरीचा आमच्या भागामध्ये घाटा म्हणतात किंवा त्याची लापसी, 2 ठिकाणी भरडलेली बाजरी तिच्यामध्ये शिजवायची. हिची पानं शिजवून आणि तिची वाफ पण घ्यायची. नाकाने आपण जशी वाफ घेतो तशी नाकात तोंडावरती त्याची वाफ घ्यायची गरम गरम. आणि गरम गरम 1-2 चमचे, आपण छोटे पोहे खायचा जो चमचा आहे ते 1-2 छोटा चमचे काय करायचे, खायचे आहे. असा एकच दिवस उपाय केल्यानंतर पूर्ण दूध येण्यासाठी हिचा उपयोग आहे. बघा, हा जनहित जनकल्याणासाठी आम्ही हा व्हिडिओ सांगितलेला आहे. याचा उपयोग करा. जंगली जडीबुटीमध्ये इतका पॉवर आहे, परंतु आपल्याला माहित नाही. आता ही माहिती आमच्या पूर्वजांकडून मिळालेली आहे आणि परंपरेने चालत आलेली माहिती मी तुम्हाला युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे. तर बघा, महिला मातांनी बाजरीमध्ये शिजवून त्याची वाफ घेऊन खा. गेलेलं दूध पुन्हा येईल. जनावरांचं दूध वाढण्यासाठी तुम्ही याचा उपयोग करा. कुठल्याही जनावरांचं दूध डबल होईल. बघा, हिला जंगली नारळी ह्या नावाने ओळखली जाणारी वनस्पती एकच अशी असते. ही कमीत कमी 6 फुटापर्यंत वाढते. हिची उंची वाढत असते. तर अशा प्रकारे ह्या वनस्पतीचा उपयोग आहे. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक शेअर करा दुसऱ्यापर्यंत. हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर करा. अशीच माहिती मी आपल्यासाठी घेऊन येत राहील. चला, धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान.